श्री जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, पुंडलिक वरदे हरी, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। आज एकादशी निमित्त, षटतिला एकादशी निमित्त संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या अभंगावर प्रवचन सेवा चालू आहे। संकल्प जो केलाय ते उत्तमच आहे। अभंग गाथा ही त्यांचीच आहे। ही गाथा मनामध्ये रुजली पाहिजे। गाथेतला विचार, त्यांचे विचार मनामध्ये सगळ्यांच्या रुजले पाहिजे। हा संकल्प उत्तमच आहे। हा सगळ्यांच्या मनामध्ये रुजला पाहिजे। म्हणून ही सेवा त्यांच्याच कृपेने, मी आहे संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांची कन्या, त्यांच्याच कृपा आशीर्वादाने त्यांच्याच अभंगावर आज प्रवचन करणार आहे। जसे आईला जसं बोबडे बोल जसे गोड वाटतात, प्रिय वाटतात, तसेच माझे बोबडे बोल तुम्हा श्रोते मायबापांना प्रिय वाटावेत असे भगवान पांडुरंग परमात्म्याजवळ प्रार्थना करते। जय सद्गुरु। अभंग क्रमांक आहे 176वा। अभंग क्रमांक आहे 176वा। प्रार्थना। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। मनोदरीचा जड भास गेला, मनोदरी ज्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जड भास गेला, विसरू कसा मी सद्गुरु पादुकाला। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। देवा संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांचे 4 चरणाचा अभंग आहे। पहिलं चरण आहे, देवा तुझी सत्ता आहे सर्व ठाई, पदरीचे काही नाही केले, करता आणि हरता तुझी गा समर्था, तारी शरणागता माय बापा, कमाईचा हीन पडलो तुझे दारी, तुझ बिन संसारी कोणी नाही। गणेशनाथ म्हणे तुझी या अधीन, केले पाप पुण्य नको पाहू, करता आणि हरता तुझी गा समर्था, तारी शरणागता माये बापा। संत सद्गुरु गणेशनाथ महाराज विठ्ठलाशी, हे देवा, पहिल्या चरणात म्हणतात, हे देवा तुझी सत्ता सर्वावर आहे, सगळीकडे आहे, जगी स्थळी पास्ट जगामध्ये कुठेही तुझी सत्ता नाही असं काहीच नाही। चारी वाणी चारी चत्वार जीव योनी, म्हणजे पूर्ण जन्मच तो आम्हाला तू घातलास, म्हणजे सगळी सत्ता तुझीच आहे। तुझी सत्ता आहे सगळ्यावर, ठाई जगी स्थळी। आज आपल्या गावामध्ये दरेकरांच्या शेतामध्ये आज सत्ता बसल्या, सगळं त्यांचंच आहे, दुसरं कुणाचं नाहीयेच। तर मग आज काय आपलं आहे? संत हे माय बाप म्हणून गेलं तरच तो एक होणार आहे, त्याच्याजवळ माय बाप म्हणूनच गेलं पाहिजे। मग देवा तुझी सत्ता आहे सर्व ठाई, ठाई म्हणजे सगळीकडे जो निर्माताच तो आहे, निर्माण करताच तो आहे, मग त्याची सत्ता आहे। मग पांडुरंगाला म्हणजे, हे विठ्ठला, हे देवा तुझी सत्ता आहे सर्व ठाई, पदरीची काही नाही केले, मी माझं काही पदरीचं नाही, काही तुझंच आहे सगळं, तुझी सत्ता सर्वांवर आहे, मी करता नाही, करता तूच आहे। दुसऱ्या चरणामध्ये लगेच संत सद्गुरु गणेशनाथ महाराज म्हणतात, करता आणि हरता तुझी गा समर्था, म्हणजे करणारा तूच आहेस आणि हरण पण करणारा तुझी गा समर्था। शरण जातो तारणार आहेस, शरण जाणाऱ्याला तारणार आहेस म्हणून माय बाप म्हणलेला आहे। करणारा तोच आहे आणि हरण पण करणारा तूच आहे, तुझी गा समर्था म्हणून सांगितलं। म्हणजे करता म्हणजे जग निर्माण करता सांगितलंय, ते जगाची निर्मिती ज्याने केली आहे त्यांना आवाज दिलाय गणेशनाथ महाराज सांगतात, त्यांची कर्त्याची जाणीव ते सांगतात। म्हणजे जन्म ज्यांनी घातलाय, ज्यांनी सृष्टी निर्माण केली, तूच करता आणि तूच हरता, देऊळ तुझी मूर्ती, तुझं चरण, हेच म्हणजे करणारा तोच, म्हणजे सगळं मंदिर पण तुझंच आहे, कळस पण तूच आणि पाया पण तूच आणि चरण पण तुझेच। म्हणजे करता म्हणजे दाखवलेच करतात, स्वतःवर काही घेतलेलंच नाही आणि आपल्याला त्याच्याजवळ जाण्यासाठी मार्ग पण त्यांनी
कर्त्याला पुढे केले, म्हणजे स्वतःवर सगळं काही नाही घेतलेलं. संत सद्गुरू गणेशनाथ महाराज करता आणि हरता तुझी गा समर्था तारी शरणागता माय बापा. म्हणजे इथं सद्गुरू संत गणेशनाथ महाराज म्हणतात, शरण जन जातंय, माय आई वडिलाशिवाय दुसरं कोणी शरण गेल्यानंतर माफ करणार नाही, किंवा आणि आई वडील पण 1, 2, 3 चुका झाल्यानंतरच त्याला माफी देतात. ती 4थ्या चुकीला माफी देत नाहीत, किंवा त्यांच्यापासून लांब झालंच पाहिजे. जास्त मोठी चूक झाली तर ते जवळ घेणार नाहीयेत. तर जो शरण देवापाशी जर शरण गेलं, म्हणजे त्याच्यापाशी कर्त्यापाशी जर शरण गेलं, तर ते शरणागताचे दृष्टांत सांगितलंय सद्गुरू संत गणेशनाथ महाराजांनी. तये द्रौपदी कारणे लागवये, तिथं तिचे 5 नवरे म्हणजे पती होते, म्हणजे तिचं पूर्ण घर होतं. ज्याच्याशी तिचा विवाह झाला होता तिचे पती होते, सासरे होते, म्हणजे पूर्ण सगळं ते हे भरलेलं होतं त्यांचं. त्यावेळेस तिनं सगळ्या जवळ हात जोडून विनंती केली. त्यावेळेस शरण शेवटी तये द्रौपदी कारणे लागवे गे, त्वरे धावत सर्व सांडूनी मागे, कळी लागी झाला असे बौद्ध मौनी, नुपेक्षी कदा रामदासा, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. म्हणजे भक्त शरण गेल्यानंतर भक्ताला वाचवण्यासाठी कसं येतात असं संत सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात. ज्यावेळेस द्रौपदी सगळ्यांसमोर दृष्टांत दाखवण्याचं कारण त्यांचं जे दृष्टीला दिसत होतं, जे करतेच होते ना, जे तिच्यासाठी जे घरात जे होते सगळे जे तिच्यासाठी होते, ते कोणी तिच्यासाठी धावून आलेलं नाहीये. तिनं ज्या वेळेस जो शेवटी तिनं त्यांना आवाज दिल्यानंतर तो न सांगता कशाचाही सगळं मागं टाकून सांडून त्वरित धावून आला असं सांगतात सद्गुरू संत गणेशनाथ महाराज. गजेंद्र कारणे महासंकटी, म्हणजे गजेंद्र पण महासंकटामध्ये अडकला होता, म्हणजे चिखलात अडकला होता. त्यावेळेस गजेंद्रला सोडवलंय, माणसाला का सोडवणार नाही? मग माणसानं काय केलं पाहिजे? भक्ती केली. भक्ती ही खूप वेगळी आहे. त्याच्या जवळच गेल्यानंतर कळलं माझ्यावर खूप खूप कृपा मोठी झाली आहे संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी. आतापर्यंत त्यांनीच सांभाळले मला, इथून पुढे पण त्यांच्याच चरणापाशी ठेवून घ्यावं ही संत सद्गुरू गणेशनाथ महाराज संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांना प्रार्थना करते. माझे माय बापच म्हणून त्यांनी मला आज मार्ग दाखवला आणि सद्गुरू कृपा त्यांच्याच कृपेमुळे झाली आणि मला भक्ती परमार्थ काय आहे हे कळून चुकलं. कमाईचा 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, कमाईचा हीन पडलो तुझे दारी, तुझं विन संसारी कोणी नाही. कमाई इथं दृष्टांतात आपल्याला संसारातली कमाई दाखवली नाही, किंवा ह्याच्यातली कमाई दाखवली नाही. आपण काय कमवतो, काय कमवून ठेवतो, किंवा आपल्याला काय काय आपली कमाई किती आहे, म्हणजे आपला पैसा अडका, किंवा ही कमाई दाखवली नाही. भक्तीची कमाई दाखवली, म्हणजे कमाईमध्ये हीन म्हणजे दुबळा सांगितलंय. कमाईचा हीन, मी दुबळा आहे, मी गरीब आहे आणि तुझ्या दारामध्ये पडला असं संत सद्गुरू गणेशनाथ महाराज हे देवाला म्हणतात. कमाईचा हीन पडलो तुझे दारी, कमाई माझी काही नाहीये पण तुझ्या दारामध्ये दुबळा होऊन पडलो आहे असे पांडुरंगाला 3ऱ्या चरणामध्ये गणेशनाथ महाराज म्हणतात. तुझं विन संसारी कोणी नाही, तुझं विन संसारी मला ह्या कोण नाही. आणि भक्ती ही वरी दाखवायला नाही सांगितली, संसारामध्ये नाही सांगितली, संसारामध्ये कोणीच नसते. भक्ती ह्या आतमध्ये उतरायला सांगितलंय संत सद्गुरू गणेशनाथ महाराज. संसार तर म्हणजे संसारामध्ये कोण नसणार आहे, भक्ती ही आतमधून करायची. संसारामध्ये कोणी नाही, म्हणजे संसारामध्ये कोणी नाही. त्यावेळेस संतांना किती त्रास झालाय, म्हणजे पाषांतरलेत, म्हणजे जनता संतांना एवढे भक्ती परमार्थ उभा करण्यासाठी एवढं त्रास झालाय. आणि त्यांच्यासाठीच आज म्हणजे आपण किती चुकीचं वागतो हे मला, म्हणजे मी पण चुकीचं वागते हे त्यांच्या जवळ गेल्यानंतर सांगतात. पण माय बाप होऊन त्यांनी समजून सांगतात, जवळ गेलं पाहिजे, म्हणजे ते आतमध्ये घेतलं पाहिजे. गणेशनाथ म्हणे तुझी आधीन मी तुला स्वाधीन केलंय, म्हणजे तुला स्वाधीन केलंय माझं
मी तुला स्वाधीन केले असं देवाला म्हणतात. केले पाप पुण्य नको पाहू, माझं पाप काय आहे पुण्य काय आहे नको पाहू, पण मला तुझ्या जवळ घे, मला तुला तुझ्या स्वाधीन करायचं आहे असं विठ्ठलाला म्हणतात, पांडुरंगाला म्हणतात. फक्त मला तुझे चरण दे. आणि असं ह्या 4 चरणामध्ये तेच सांगतात. देवा पहिल्या चरणापाशी परत म्हणतात, देवा तुझी सत्ता आहे, सगळीकडे तुझी सत्ता आहे, माझं काय नाही, सगळं तूच करता, तूच हरताय, तूच हरण करणारा, तारणारा पण तूच आहे, आणि माझी कमाई पण काय नाही, संसारामध्ये कोण नाही, आणि मी तुझ्या अधीन केले, तुला मी तुझ्या अधीन केलंय, माझं पाप काय माझं पुण्य काय तू नको पाहू. म्हणजे देवाशी संवाद करतात. मग आपल्याला पण त्यांनी मार्ग परमार्थ दाखवून दिला. ह्या गाथेमधल्या प्रत्येक ओवीमध्ये जीवन कसं जगायचं, आणि ओवी आतमध्ये अभंग कसा आतमध्ये घ्यायचा, आणि त्याचं आचरण कसं करायचं ह्या अभंगातून कळतं. अभंग म्हणजे न भंगणारी ही गोष्ट. आई वडिलांनी जी इस्टेट दिली ती पुरणार नाही, पण ही मला बापाच्या इस्टेटीपेक्षा ही इस्टेट माझ्यासाठी खूप मोठी झालेली आहे. मला इतकं जवळ घेतलंय. मी हे आयुष्य जोपर्यंत मी कधीच त्यांचे उपकार मी कधी फेडू शकणार नाही. कृतज्ञ, खूप मोठे उपकार आहेत. सद्गुरू कथा मनोदरीचा ज्या संगतीने विराग झाला, त्या संगतीत मनोदरीचा भास दूर केला. विसरू कसा मी सद्गुरू पादकाला, देवा तुझी सत्ता आहे सर्व ठाई, पदरीचे काही नाही केले. 4 चरण सांगितलेत. संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी 4 चरण सांगितलेत. देवा तुझी सत्ता आहे सर्व ठाई, सगळ्यांवर तुझी सत्ता आहे, माझं काय नाही, तर पदरीचे नाही काय केलं, तूच करता, तूच हरता, तूच गा समर्था, समर्थ तूच आहेस. आणि तारणारा पण तारण शरण गेल्यानंतर तारतात. शरण जाणं महत्वाचं आहे. शरण गेल्यानंतर मायबापाची जागा संतांनी घेतलेली आहे आज, म्हणून संत श्रेष्ठ आहेत. संत माऊली, जगाची माऊली. भिंत मग काय पाषाण तारलेत, भिंत संत ज्ञानेश्वरांनी तारली. म्हणजे त्या भिंतीवर त्यांनी आतमध्ये जीव घालून म्हणजे त्यात दाखवलंय, म्हणजे काय काय संतांनी हे करून चमत्कार करून दाखवलेत. म्हणजे संत किती श्रेष्ठ आहेत. आणि हा देह का उद्धारणार नाही, ह्या देहात शरण गेलं पाहिजे, एवढंच ह्या ह्याच्यातून कळतं. शरणागताची शरण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आतमध्ये परमार्थ काय आहे ते कळत नाही. जगी स्थळी पाशाणी कुठेही तोच आहे असं मला तर अनुभवावरून वाटलंय. मला प्रत्येक क्षणाला ते माझ्यासोबत. ज्यावेळेस मला संवाद करायचा असतो त्यावेळेस मला त्यांच्याशिवाय दुसरं कुणालाच मी संवाद करू शकत नाही. जय जय रघुवीर समर्थ. आज इथंच त्यांच्या अभंगावर 4 चरणावर मी त्यांच्या हे केलंय. 4 चरण होते. 4 चरणावरती मी सोडवण्याचा प्रयत्न केला. श्रोते मायबापांना जे चुकीचे शब्द होते ते माझे होते, जे चांगले उत्तम जे स्वतःच्या अनुभवातून आलेले जे शब्द होते ते त्यांचेच होते, म्हणून तुम्ही ग्रहण करावेत. आणि इथंच माझी सेवा थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम समर्थ. येथेच माझी प्रवचन सेवा श्रोते मायबापांनी इथं संत गणेशनाथ महाराज चरणी संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या चरणी समर्पित करते. आणि इथंच माझी सेवा थांबवते. श्री गणेशनाथ 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 गणेशनाथ. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम समर्थ.